वीरो मंगलम गौतमोगनी मंगलम कुंद कुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगल मांगल्यम सर्वकल्याणकारकम प्रधानम सर्वधर्माणां जैनम जयतु शासनम वंदे विद्यासागरम वंदे सन्मति सिद्धाननत्वाराधिश्च चतुर्धाराधनाफलम क्रमेणां ध्रुवं वश्ये स्वस्वरूपोपलब्धये पंच परमेष्टि भगवान की अहिंसामय विश्व धर्म की सिद्धांत शास्त्र की चारित्र चक्रवर्ती विश्व परम पूज्य आचार्य श्री अमित गति महामुनि राज की चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की शांत मूर्ति वत्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की 3 कम 9 करोड़ महामुनि राजों की आज के आनंद की आचार्य भगवंत अमित गती महामुनिराज मरण कंडिकेच्या भक्त प्रत्याख्यानाच्या 40 अधिकारातील पहिला अधिकार जो अर अधिकार आहे, त्या अर अधिकारामध्ये काल दुस्साध्य अशी व्याधी आणि श्रमण तेलामध्ये साधुचर्येला अडथळा पोचवील अशी अवस्था, वृद्धावस्था, रोग व्याधी किंवा तिर्यंचकृत, मनुष्यकृत आणि देवकृत उपसर्ग या सगळ्यांचा ज्यावेळी अशी परिस्थिती येते त्यावेळी भक्त प्रत्याख्यान सल्लेखना स्वीकारणं हे श्रावकाचं, साधूंचं, सम्यक दृष्टीजीवाचं आणि मोक्षाबद्दल इच्छुक असणाऱ्या जीवाचे कर्तव्य आहे असं आचार्य भगवंतांनी सांगितलं. आज या ठिकाणी सांगतात तसंच आहे सगळीकडं. अनुकूलै ग्रहीतो वा वैरभिवृत्तहारिवि योटव्यां पतितो घोरे दुर्भिक्षे च दुरुत्तरे. अनुकूल अर्थात बंधु या मित्र हो या शत्रु हो, जो चारित्र का विनाश करने वाले हो, भयंकर दुर्भिक्ष हो अथवा भयंकर जंगल में भटक गया हो तो भक्त प्रत्याख्यान के योग्य होता है. अनुकूल अर्थात आपल्या योग्य, मग तो भाऊ असू दे, मित्र असू दे किंवा शत्रू असू दे, जो चारित्र्याचा नाश करणार आहे म्हणजे आपल्याला उपसर्ग करणार आहे असा शत्रू सुद्धा असू दे. पण अशा वेळेला सुद्धा भयंकर दुर्भिक्ष, दुर्भिक्ष म्हणजे दुष्काळ, हे महामारीसारखे म्हणजे रोग सुद्धा जे येतात, पूर्वी पटकीचे रोग येत होते, प्लेगचे रोग होत होता, मधी कोरोना आला, असा कुठलाही प्रसंग आला तर त्यावेळेला किंवा भयंकर जंगलामध्ये भटकल्यानंतर, रस्ता चुकल्यानंतर आता वाचण्याचे कुठलेही चान्सेस, संधी नाहीत. आता मृत्यू हा अटळ आहे
अशा वेळेला भक्त प्रत्याख्यान मरण स्वीकारणं गरजेचं असतं. देशमाने गागी हे सगळे बाह्य निमित्त आहे. महाराजजी आणि कोण कोण काय 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 सगळं बाह्य निमित्त आहे. तुम्ही स्वाध्याय करत असताना सगळ्यांनी तुम्ही एवढी स्वतःची मनाची तयारी केली पाहिजे की मला माझ्या गुरूंच्या सान्निध्यात पादमूलामध्ये मला माझी समाधी साधायचीच आहे. पण असाही प्रसंग येऊ शकतो, ते तुमच्या कर्माचा उदय किंवा तुमची परीक्षा काही असू शकतं की तुमच्याजवळ गुरु नाही आणि काहीही नाही, आणि अशा वेळेला मृत्यूसुद्धा सामोरा येऊ शकतो. माताजी, गुरु समोर नाहीत, गुरु आता सोबत नाहीत आणि अचानक मृत्यूचा प्रसंग येऊ शकतो, त्यावेळेला निश्चयाचा आधार घेऊन माझा आत्माच माझा देव आहे, माझा आत्माच माझं शास्त्र आहे, माझा आत्माच माझा गुरु आहे असं समजावून घेऊन परोक्षमध्ये पंचपरमेष्ठींना, देवशास्त्र गुरूंना स्मरून स्वतःच्या आत्मसाक्षीनं आपण 1, 2, 4 तासासाठी हा सगळ्या चारी प्रकारच्या अन्नपाण्याचा, आता साधूंचा तर विषयच नाही, त्यांनी तर उद्या सकाळपर्यंत किंवा पुढच्या आहारापर्यंत त्यांचा त्यागच असतो. त्यामुळे साधूंनी माझा त्याग म्हणायची काही गरज नाही, उद्या सकाळपर्यंत असतोच. इर्यापत भक्ती तेवढ्यासाठी असते. आणि चुकून आहारच नाही यायला वेळ वगैरे झाला तर स्वतः का विना इर्यापत भक्ती करून प्रत्याख्यान करायला पाहिजे. आणि नुसतं आपण इर्यापत भक्ती म्हणून चालणार नाही. वेळ जरी झाला तर सामायिक नंतर का होईना गुरूंच्या जवळ जाऊन उद्याच्या आजच्या आहाराचा म्हणजे उद्यापर्यंतचं प्रत्याख्यान गुरूंच्या सान्निध्यात जाऊन घ्यायला पाहिजे. आहारला वेळ झालं, आपण येऊपर्यंत इर्यापत भक्ती झाली, महाराजजी सामायिकला बसलेत. वास्तविक इर्यापत भक्ती होऊन संघ सामायिकला बसूपर्यंत आहार करणं हे सुद्धा एक शिथिलतेचं लक्षण आहे. आहार करून तिथं श्रावकांच्यात उपदेश देत बसलो, इकडं पुढचं काही काळजीच नाही झालं. चुकून लांब आहे चौका, 1-2 किलोमीटर यायला वेळ झालं, शारीरिक व्याधी आहेत, आहारला वेळ झाला, तर सामायिक नंतर का होईना आपण गुरूंच्या जवळ जाऊन किंवा स्वाध्यायाच्या वेळेला गुरूंच्या समोर आपण ज्यावेळी येतो त्यावेळेला आचार्य प्रत्याख्यान आम्ही इर्यापत भक्ती केलो आहे, आम्हाला प्रत्याख्यान उद्यापर्यंतचं प्रत्याख्यान असू दे हे म्हणायला पाहिजे. गुरूंच्या सानिध्यात असल्यावर आपल्याला प्रत्याख्यान करायला शास्त्रात कुठेही परवानगी नाही. पण सगळेच आपण गुरु झालो, त्यामुळं कोण कोणाला विचारायची काय आवश्यकता नाही. शास्त्र आहे, लक्षात ठेव. नियम आहे, नियमाप्रमाणेच जायला पाहिजे. म्हणून असे जर प्रसंग आले तर आचार्य हॉस्पिटलवर आहेत, त्यांनी तिकडं आहेत, इकडं आहेत म्हणायचं नाही. कोण कुठं असायचं तिथं असू दे, आपण आपल्यात असायला पाहिजे. नाहीतर मग एवढे दिवस तुम्ही मुनी महाराजांची सेवा केला, आहारदान केला, दान धर्म केला, स्वाध्याय केला, वाचला, सगळं केला, आणि जर मृत्यूच्या प्रसंगाच्या वेळेला जर आमचं मन चलबिचल झालं आणि बाहेर जर आमचं मन, हे सुद्धा बाह्य द्रव्यच आहे, देव शास्त्र गुरु सुद्धा काय निश्चयानं बाह्य द्रव्यच आहे, आणि तुम्ही किती जरी केला तर काय मला आकाशगामिनी विद्या प्राप्त नाही, मी हॉस्पिटलमधनं एका सेकंदात
तुमच्यापाशी यायला. अशा वेळेला बाहेरचे सगळे विकल्प सोडून आपण आपल्या आत्मसाक्षीनं आपलं ध्येय आपण आपलं स्वीकारायचं आहे. याचा अर्थ भावनेच्या भरात लगी आजीवन त्याग म्हणायचं नाही. 1, 2, 4 तासासाठी असं करून ह्या संकटातून बाहेर पडूपर्यंत माझं सगळं त्याग अशी भावना करून स्वतः सल्लेख ना हे गाता हेच सांगा लागले. जंगलात आता माझा रस्ता भटकलाय. कुठं गुरु आहेत तिथं, कुठं देवाची प्रतिमा आहे, कुठं भगवंत आहेत, कोण शास्त्री विद्वान आहेत मार्गदर्शन करायला. तर त्यावेळी आम्ही स्वतः समाधी स्वीकारायला पाहिजे, स्वतः त्याग करायला पाहिजे. भयंकर व्याधी उपसर्ग चालू आहे, कुठं आहे कोण तिथं नाही. म्हणून शास्त्रात तीर्थंकर स्वयंभू दीक्षित असतात का नाही. तसा असा उपसर्ग आला किंवा आपण स्वयंभू व्हायचं आणि आपल्या आत्म्याचे आपणच गुरु होऊन आपल्या आत्मसाक्षीनं विवेकाला न विसरता आपण ते साधण्याचा प्रयत्न करायचं. नाहीतर एवढं करून परत गुरु आणि बाहेर कोण नाही 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 म्हणत आलेल्या संधीचा सोनं करून घ्यायचं सोडायचं नाही. मी मुद्दामनं विशेष करून आता श्रुतमती माताजी आणि देशवाणी काकींना, कारण दोघांचं तिकीट आता काढल्यागत आहे. बॅगा भरून तुम्ही आता गाडीत, एक जण गाडीत बसल्यात, एक जण स्टेशनवर आले आणि मग आता वाट बघायचं नाही कोणाचं. काही प्रसंग येऊ दे, आपण जिथल्या तिथं आपलं स्वीकारायला पाहिजे. माताजी तुम्ही तर गनिनी पदावर 7-8-10 वर्ष 12-13 वर्ष राहिला. तुम्ही तर सगळ्यांना शिकवलं आहे. आता तुमचा ज्यावेळी प्रसंग येतो ना त्यावेळी खरी तुमची परीक्षा आहे. पूर्वीच मी सांगितलोय, शास्त्रात सांगितलंय, ह्या 15-20 दिवसाच्या पूर्वी, स्वाध्याय सांगायसाठी नसतो, स्वाध्याय स्वीकारायसाठी असतो. धर्म दाखवायसाठी नसतो, धर्म स्वतःला बघायसाठी असतो. धर्म पण करायचा नसतो अजित भाऊ, धर्म करायसाठी पण नसतो, दाखवायसाठी पण नसतो, स्वतःला बघायसाठी धर्म असतो. स्वतःला बघायसाठी धर्म असतो. मग आम्ही धर्म आयुष्यभर किती केलोय, स्वतःसाठी काय इतरांच्यासाठी? आम्ही स्वाध्याय केलो संघाला सांगायसाठी, समाजाला सांगायसाठी, काय स्वतःसाठी? याची परीक्षा कधीही कर्म तुमची घेऊ शकते, कधीही घेऊ शकते. तुम्ही समाधिस्थ लोकांनी, बाकीच्या लोकांच्यासाठी ठीक आहे, तुम्ही लोकांनी, म्हणजे आता माताजी वगैरे समाधी चालू आहे तुमची, तुम्ही आमचा उपयोग स्थिर राहण्यासाठी करायचा आहे, स्थिर होण्यासाठी नाही. तुम्ही आरी काय प्रतिमाधारी आहेत, व्रती आहेत, मी महाराज आहे, हे महाराज आहेत, आपण 10-10, 20-20, 25-25 वर्षाची साधना केलोय, मग आम्ही स्थिर आहेच. आपण स्थिर असलंच पाहिजे, फक्त अस्थिर होऊ नये म्हणून अन्य साधूंचा आधार घ्यायचा असतो. नाहीतर आम्हीच जर म्हणा लागलो, समजा मी 30-40-50 वर्ष, उदाहरण घेऊन चला, माझी दीक्षेचा काल झाला आणि माझ्या समाधीचा वेळ आलं आणि मी म्हणाला लागलो तर मला स्थिर करा, मला स्थिर करा, मला स्थिर करा. मग स्थिर नाही, मग एवढं 50 वर्ष आम्ही काय केलो? आम्ही स्थिरच आहे. समाधीस्थ साधूंनी स्थिरच राहायचं आहे. फक्त काय करायचं आहे? शारीरिक व्याधी हे उपवास. आता आपलं
शरीर कृश व्हायला लागले. या सगळ्यामध्ये महाराजजी मला स्थिर राहण्यासाठी तुम्ही फक्त मदत करा, तुम्ही मार्गदर्शन करा. मी अस्थिर होऊ नये याच्याकडं गुरूंनी लक्ष द्यायला पाहिजे. आणि बाह्य व्यवस्थेमध्ये निमित्त कुठलं ठरू नये, बाह्य निमित्त असं तुम्ही आम्हाला फक्त अनुकूलता निर्माण करा बस. नाहीतर मग हे आत्ता जी गाथा सांगितली, अचानक जंगलात रस्ता चुकलो त्यावेळी काय करणारा? त्यावेळी कोण गुरु नाही, भगवंतांची मूर्ती नाही. आता तुम्ही इतकी उत्कृष्ट साधना करायला लागलाय, सकाळी 3:45 उठून भगवंतांच्या पुढे जाऊन बसताय, 3, 3:15 बसा लागलाय, येऊन भगवंतांच्या पुढे बसताय, तुमचे सगळे जाप्य घालताय, प्रतिक्रमण करताय, सामायिक करताय. म्हणजे 3 वाजल्यापासून 5:30 वाजेपर्यंत तिथंच तुम्ही असताय. हे सगळं आता आपल्याला मिळालंय. जंगलात भटकलो असतो तर काय भगवंतांची मूर्ती होती? काय मार्गदर्शन करायला गुरु होते? त्यावेळेला खऱ्या आपल्या ज्ञानाचा उदय होतो. त्यामुळं तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आमच्या लोकांचं काम काय आहे? कोणी असू दे, आम्ही काय काम करणार आहे? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आम्ही आधार देण्याचं काम करू शकतो. तुमचं पाय आम्ही बनवू शकत नाही, तुमची काठी बनवू शकतो आम्ही, तुमच्या हातातली काठी आम्ही बनवू शकतो. बाह्य द्रव्य कधी तुमचं स्वतःचं पाय बनवू शकत? तुमचं पाय तुम्हीच आहे, तुमचं हात तुम्हीच आहे. तुम्हाला काय सांगितलं शास्त्रात? तुमच्या हाताला आधार द्यायला दुसऱ्या अरिकाला सांगितलं. मुनी महाराजांचा आहारचर्येला आधार द्यायला मुनी महाराजांना सांगितलं. पण तुम्ही तुमच्याच हातानं पाणी पाजा म्हटलं तर साधुचर्या राहील? ते साधुत्व राहील? राहणार नाही. मी फक्त ज्यावेळी माझा हात डगमगेल त्यावेळी मला आधार द्या. तसं ज्यावेळी मी या शारीरिक वेदना, उपास, तापास या सगळ्या साधनेमध्ये माझ्या शारीरिक व्याधी चालू होतील त्यावेळी यदा कदाचित मी अस्थिर होण्याची शक्यता आहे. होणार आहे म्हणायचं नाही, अस्थिर होण्याची शक्यता आहे. ते फक्त मला तुम्ही जरा स्थिर करा. फार कमी साधू माताजी स्वतःच्या चुका स्वीकारायला तयार असतात. फार कमी साधू. किंवा दुसऱ्यांना तुम्ही जे मला लिहिला की माझी चूक सांगा, माझ्यावर दया करू नका, माझ्यावर माया करू नका, तुम्ही कठोर होऊन मला माझ्या चुका सांगा, माझी चूक सांगितल्याशिवाय माझ्या लक्षात येणार नाही, आणि ती चूक मी स्वीकारून ती सोडल्याशिवाय माझी समाधी होणार नाही, तुम्ही मला सांगा. असे किती लोकांचे भाव आहेत सांगा? किती लोकांचे भाव आहेत? गुरूंच्या पासून चुका लपवण्याचे भाव असणारे लई जण आहेत. पण स्वतःहून गुरूंना मी चुका लागलोय काय महाराजजी माझ्यावर लक्ष ठेवा असे म्हणणारे तुमच्यासारखी किती आहेत आता? कोणी नाही. गुरु चुका लागला हे सांगितलं तर मी चुकत नाही सिद्ध करणारी लोक आपल्यात आहेत. गुरु लक्ष ठेवतात म्हणून चोरून चुका करणारी लोक आहेत. आणि आम्ही तुमच्याकडे लक्ष, चुकीकडे तुमच्या लक्ष देना म्हणजे चूक होईनातच म्हणून आम्ही तुम्हाला काय सांगणार. तरी सुद्धा तुम्ही म्हणा लागलाय की महाराजजी तुम्ही माझ्या चुका सांगा ना, माझी चूक सांगा, माझ्यावर दयामया चुकी बाबतीत करू नका, तुम्ही मला चूक सांगा. आणि मी चूक स्वीकारल्याशिवाय, समजल्याशिवाय आणि चूक सोडल्याशिवाय समाधी माझी होणार नाही. हेच भाव तुमची समाधी करणार आहेत.
चंद्रभूसागर तुमची समाधी करणार नाही. तुमची समाधी चंद्रभूसागर करणार नाहीत. हे जे तुमचे आता परिणाम आहेत, आलोचनेचे, प्रतिक्रमणाचे, प्रायश्चित्ताचे, हेच तुमचं जे मन आहे, हेच विचार आहे, हे विचार तुम्हाला बरोबर शेवटला सगळी अनुकूलता निर्माण करून देणार आहे. आणि असेच परिणाम ठेवायचे. देवापुढं सुद्धा एक कायोसर करताना म्हणायचं, माझ्यावर माझे गुरु दयाभाव करून माझ्यावर माझी चूक सांगण्यात काय. हे भगवान, माझ्या गुरूंना सुद्धा माझी चूक सांगून, माझी चूक प्रदर्शित करून माझ्या चुकीपासून दूर करण्याचे आदेश माझ्या गुरूंना पण दे. आणि गुरु देत नसतील तर तू तर मला एवढी बुद्धी दे की माझी काय चूक व्हायला लागली, काय मला कळू दे. मग बघा, समाधीला निमित्त हेच आहे, अंतरंग परिणामाची विशुद्धी, जी आता तुमची दिवसेंदिवस सोनाला तापवल तसं सोनं कसं चमकालतंय, चंदनाला घासेल तसं चंदन आणखी जरा सुगंधित होतंय, तसं तुमची आत्ताची समाधीची जी भूमिका आहे, जे तुमचा आत्ता चालू आहेत परिणाम, हे दिवसेंदिवस चढती कमान चालू आहे. ह्याला खाली येऊन द्यायचं नाही. काही जरी झालं तरी, मी अजितभाई जरा तुम्हाला तूप खायला पाहिजे, तूप शिल्लक, तुपाचा त्याग करू नका. आता कशाला पाहिजे तूप? आता काय तुपाची गरज आहे? नको. आता 16 दिवस तुम्ही निरस आहार केला, आता एक 8 दिवस तुम्ही जरा लोणचा आहार घ्या, कारण शरीरातून एकदम कॅल्शियम कमी झालं तर तुम्हाला ते त्रास करेल. आता मला काय नको, मला आत्म्याचा रस खायचा आहे, आत्म्याचा रस प्यायचा आहे. आता मला आहारातल्या रसाची आवश्यकता नाही. मला काल समजावून सांगायला लागलं, जिभेसाठी नव्हे, शरीराला जर साधनेची सुरक्षितता करायची असेल तर एक 8 दिवस जरा लोणचं आहार घ्या. मग आणि 8-10 दिवसांना आपण आणि 8-10 दिवस त्याग करूया. मग तुम्ही म्हणताय म्हणून औषध म्हणून मी खातो, नाहीतर मला काय जिभेसाठी आता मला दूध नको आहे, तूप नको आहे, दही नको आहे, काही नको मला. मला आता तुम्ही सांगशील तसं. हे समर्पण जे आहे ना, हे समर्पणच तुमची संलेखना करणार आहे. आम्ही काय सगळे बाह्य निमित्त आहे. कबुतराला सुद्धा गरुडाचे पंख लावता येतात ऑपरेशन करून. कबुतराला सुद्धा गरुडाचे पंख लावता येतात, पण भरारी घेण्याचं सामर्थ्य रक्तात असायला लागतंय. आता तुमचा सिंह, तुमचा वाघ, आत्मा आता आतनं जागा झालाय. आता त्याला कोण जवळ असू देत, कोण जवळ नसू देत, आता तुमच्या सिंहाला डरकाळी फोडण्यापासून कोणीही थांबवू शकत हे अतिशोक्ती करत नाही. कालच्या तुमच्या मी खावा म्हटल्यावर पण तुम्ही नको म्हणा लागलाय, म्हणजे आता तुम्हाला ते झालं. लोकांना एकेकांना समाधी घेतल्यानंतर बाहेरची लोक दर्शनला यायचे, भाव साधूंना होतात. आता लोक आपणहून तुमच्या दर्शनला या लागलेत, तर तुम्ही आता एकांतात मला साधना करायची आचारशी. मला आता लोकांचा संपर्क नको आहे. हे तुमचे सगळे परिणाम चांगले आहेत म्हणून मी तुम्हाला जास्त सांगत नाही. आणि जास्त सांगत नाही याचा अर्थ तुम्ही गैरसमज करायचं नाही की महाराज मला का सांगणार, का सांगणार. तुमची व्यवस्थित ट्रॅकनं तुम्ही चाललाय. आणि म्हणून साधूंना हे सांगितलं. साधूच असं नव्ह, व्रती तुम्ही आम्ही, मी पण असू शकतो. असं कधी मी रस्ता जंगलात चुकू शकतोय. जंगलात रस्ता चुकला तरी समाधी होऊ शकते.
कोणी जवळ नसताना, ऐका लागलंय, कोणी सोबत नसताना जंगलात रस्ता चुकला, पण धर्मात तुम्ही बरोबर असला तरी तुमची माझी समाधी होऊ शकते. पण धर्माचा रस्ता मी जर चुकलो, संकट किती जर असले तरी माझी समाधी होणार नाही. म्हणून समाधीसाठी जंगलाचा रस्ता काय गावातला रस्ता महत्वाचा नाही, समाधीसाठी धर्माचा रस्ता महत्वाचा आहे. आणि त्याच्यातून कधी भटकायचं नाही, कधीही भटकायचं नाही. आपण घेतलेल्या नियमात, व्रतात पक्क राहायचं, मायाचारी करायचं नाही, कोण बघतंय काय बघून चुका करायचं नाही. त्याच्या एवढं मोठं पाप कुठलं नाही. आणि हेच आम्हाला अजून धार्मिक लोकांना कळना झाले. पण आता आपली ट्रॅक, आपलं साधना आणि आपले परिणाम अगदी व्यवस्थित रुटीनवर आहेत. येऊ देत, अशुभ कर्माचे उदय असतात, परिणाम येणार. कुणाला येत नाही, कुणाला आले नाहीत. द्विपायन मुनीला सुद्धा आले. मला द्विपायन मुनी व्हायचं नाही, मला स्थिर राहायचं आहे. द्विपायन मुनीला सुद्धा कर्माचे उदय आले की नाही, मला स्थिर राहायचं आहे. हे सगळे जे उपसर्ग झाले, सुकौशल मुनी, सुकमाल मुनी, ह्या सगळे अन्य गजकुमार मुनी, जे काय हे कर्माच्या उदयात झालेत काय कशात झालेत? ह्या कर्माच्या उदयात जे स्थिर राहिले ते भगवान बनले, जे अस्थिर राहिले ते दुर्गतीला गेले. मला काय करायचं आहे? सद्गतीला जायचं आहे काय दुर्गतीला जायचं आहे? माझा स्त्री पर्याय नाश करायचा आहे काय करायचं नाही? मला मोक्षाला भविष्यात जायचं आहे की नाही? मग मला काय व्हायला पाहिजे? स्थिर व्हायला. त्यामुळे जग काही करणार नाही. ज्या वेळेला माझ्या परिणाम बिघडण्याला कारण काय, आणि ते प्रसंग पूर्वी कुठल्या कुठल्या मुनी महाराजांच्या बरोबर, कुठल्या कुठल्या भगवंतांच्या बरोबर, कुठल्या कुठल्या धार्मिक चांगल्या महापुरुषांच्या बरोबर घडलेत, हेच वर्तमान योग आठवायचा. आणि त्यांनी जशी स्वतःची स्थिरता केली तोच आधार घ्यायचा आणि आपण स्थिर राहायचं. त्यांनी जे औषध खाल्लं तेच आम्ही औषध घ्यायचं आणि स्थिर राहायचं. ज्यांनी औषध खाल्लं नाहीत, जे स्थिर राहिले नाहीत, त्यांची अवस्था काय झाली? आणि जे स्थिर राहिले, औषध खाल्ले ज्ञानाचं, ते कुठे गेले? एवढं नॉलेज आपल्याकडे आहे की नाही? एवढं ज्ञान आपल्याकडे आहे की नाही? मग तुम्हाला स्थितीकरण करणारा तुमचा गुरु कोण आहे? तुमचा आत्मा, तुमचं ज्ञानच आहे. बस हीच समाधीची सगळ्यात मोठी भावना असते. आणि ती तुमच्याकडे आता स्थिर आहे, व्यवस्थित आहे. काही प्रसंगावधान येतात कर्माच्या उदयात, विचार येऊ देत. ते विचार कर्माच्या उदयात तुम्हाला बिघडवायला आले नाहीत. कळलं? तुम्हाला बिघडवायला आले नाहीत. खरोखर तुम्ही समाधी घेतलाय काय बघायला यायला लागलेत. तुमच्याकडे समताभाव आहेत काय बघायला यायला लागलेत. त्या परिणामांना तुम्ही बाजूला काढून तुम्ही ट्रॅकनं जाताय काय बघायला यायला लागलेत. अस्मिता दिदी, आता आम्ही ती स्वीकारलोय मनातनं. शब्द पंगू है, जवाब नहीं देना ही लाजवाब है. जेवढं तुम्ही उत्तर द्यायला बघचिला तेवढं त्या उत्तराला प्रत्युत्तर येत जातात. उत्तर द्यायचंच नाही. काही कर्माबरोबर लढाई करायची नाही. आता तुमची वेळ कर्माबरोबर लढाई करायची नाही. आता तुमची वेळ कर्माकडे हसत बघायची. ये तुझी काय इच्छा आहे तेवढं कर.
जा निघून. हसत राहायचं त्याच्याकडे बघत, काही प्रत्युत्तर द्यायचं नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं 9 मिनिटं कोण आलं कोण गेलं, कोणाचं पैंजण वाजलं कोणाचं पैंजण वाजलं नाही, कोण घंटी वाजवा लागले कोण काय करा लागले, काही नाही, नुसता बघत बसायचं. डोळं पण झाकायची नाहीत. डोळं झाकून केलेली साधना कधी तर त्रास करते. कारण ज्यावेळी डोळं उघडल्यानंतर विपरीत अवस्था पुढे दिसते त्यावेळी परिणामांची स्थिरता राहत नाही. त्यावेळी डोळं झाकायची प्रसंग येतात आणि प्रत्येक वेळेला डोळं झाकून तुम्ही जगू शकत नाही. म्हणून डोळं उघडं ठेवून जे दिसतंय त्याला आनंदानं बघत बसलो की मग डोळं झाकल्यावर सुद्धा स्थिर राहण्याचा प्रसंग येतो. पण डोळं झाकून आम्ही स्थिर राहण्याचा जेवढा पुरुषार्थ करायला लागलोय तेच कर्म जर डोळं उघडलेल्या अवस्थेत आले तर आम्ही स्थिर राहण्याची गॅरंटी नाही. पण डोळं उघडल्यानंतर जी विपरीत अवस्था समोर येते तीच अवस्था डोळं झाकल्यावर जर कर्माचा उदय आला तर डोळं उघडल्यावर पण स्थिर राहण्याची गॅरंटी आहे श्रीकांत भैया, आणि डोळं झाकल्यावर पण उभं राहायला लागेल. हां, मग तुम्ही स्वतःला समजायचं मी अनुवृत्ती नाही. 15 दिवसापेक्षा जास्त जर वस्तू व्यक्ती आणि व्यवस्थेबद्दल द्वेष उत्पन्न असेल तर मग तुम्ही अनुवृत्ती कसं आहे? कशाला पाहिजे तेच सांगायला. मग तिथे राग आहे. ती व्यक्ती कोण आहे काय आहे हे जाणायची भाव झाली म्हणजे काय काय आहे? राग आहे, तो स्नेह आहे. मग समताभाव कुठं आहे? जिथं राग आहे तिथं पण समताभाव नाही, जिथं द्वेष आहे बघत बसायचं शांत. ती व्यक्ती कोण आहे ती तुम्हाला सगळी माहिती आहे, तरी पण रागद्वेष करायचं नाही. आणि ही वास्तविक हीच साधना महत्वाची आहे. खाण्यापिण्याच्या त्यागाची साधना ती हिंदू साधू सुद्धा 6 महिने खात नाहीत. परवा कोणतर मला व्हिडिओ दाखवलं, 32 वर्ष त्यानं अन्नच खाल्ला नाही. किती वर्ष? 32 वर्ष अन्न खाल्ला नाही. अन्न खायचं सोडा, फळं, हे भाजीपाला, हे दोडका, काकडी, हे भाजी पालेभाजी कच्च्या खातोय तो, आणि पाणी सुद्धा कच्चं पितोय. आता इथं प्रासूक जैनाचा विषय नाही, हिंदू साधनेचा विषय चालू आहे. न अन्न खाता नुसता फळ, भाजी आणि पाणी, दूध नाही, तूप नाही, ताक नाही, दही नाही, लोण नाही, मीठ नाही, तिखट नाही, काय नाही, असं खाणारा माणूस 35-36 वर्ष झालं तो जगलाय आणि चांगला आहे. तो हिंदू आहे आणि त्याला विचारलं तर तो सांगितला निसर्गानं सगळं त्याच्यात दिलेलं आहे, आम्हाला वर्ण खायची काही गरज नाही. तरी पण मी 6-7 तास कष्टाचं काम करतोय म्हणला. तो घाम गाळायचं कष्टाचं काम, उलट सगळ्यात जास्त ताकद त्याच्यात आहे म्हणला. आता त्याच्याएवढं तर आपण त्यागी आहे का? खाण्यापिण्याबाबतीत म्हणतोय आता आहे का? म्हणजे खाणं पिणं त्याग हे फक्त राग द्वेषाच्या निवृत्तीसाठी आहे, शरीरावरचं ममत्वभाव सुटण्यासाठी आहे. बाकी त्याचा दुसरा कुठलंही प्रयोजन नाही. म्हणून समताभाव. दुर्बलौ यस्य जायेते श्रवणौ चक्षुषी तथा विहर्तुं न समर्थो यो
जंगा बल विवर्जित जिसके कान दुर्बल हो गए हो, तथा चक्षु दुर्बल हो गए हो, या विहार करने में जो समर्थ न हो, या जिसका जंगाबल हीन हो गया हो, म्हणजे दिगंबर मुनी महाराजांच्या पायात जंगा, ज्यांच्या पायातली ताकद कमी व्हायला लागलेली आहे त्यांनी सल्लेखना स्वीकारायला पाहिजे. ज्यांच्या कानाला ऐकायला कमी या लागले त्यांनी सल्लेखना स्वीकारायला पाहिजे. आणि ज्यांची डोळं, काल मी सांगितलो, अहिंसा महाव्रताचं पालन करायला काय करायला लागलेत, कमी पडले व्हायला लागलेत, शक्तिहीन व्हायला लागलेले आहे, त्यांनी सल्लेखना भक्त प्रत्याख्यान मरण स्वीकारायला पाहिजे. आणि ज्यांची डोळं, नेत्रशक्ती हीन झालेली आहे, म्हणून समाधी ज्यांनी स्वीकारलेली असते त्या साधकांनी सगळ्यात पहिला अति वाचनाचा त्याग केला पाहिजे. आणि आजपर्यंत जे वाचलंय, खाल्लंय, त्याला रवंत करत बसलं पाहिजे. अशा साधूंनी उजेडाचा त्याग केला पाहिजे रात्री. आणि अशा साधूंनी का उजेडाचा त्याग सांगा बघूया. तुमचं सांगा लागलो मी. दिवसा तुम्ही आता न कळते स्वाध्याय गुरूंच्या सान्निध्यात आहे, तिथं आपल्याला करायलाच पाहिजे. पण तिथं खोलीत गेल्यानंतर लाईट का विझवायला पाहिजे, याचं कारण काय? याचे कारण दोन आहेत. बहिरंग कारण आहे, तुमच्या डोळ्याला त्याचा त्रास होणार. अंतरंग कारण आहे, तुम्ही डोळे मिटून कंटिन्यूस धर्मध्यानामध्ये स्थिरता राहू शकत. डोळे उघडले तर त्रास होतोय. डोळं झाकून स्थिरता सुरक्षित राहत नाही, म्हणून लाईट विझवणे. आणि डोळं झाकून उघडं ठेवून काही असू दे, तुम्हाला कोण दिसलंच नसलं तर परिणामांची अस्थिरता व्हायची काही कारण आहे काय? म्हणून शांत त्याच्याकडे बघत त्या अंधाऱ्या खोलीत चिंतन करायला पाहिजे. संसार सुद्धा असाच आहे, चतुर्गतीचं परिभ्रमण सुद्धा असंच आहे, मिथ्यात्व कर्म सुद्धा असंच आहे, अंधारमय आहे, यात काही नाही. आणि कुठं तरी तेवढ्यात काजवा चकचक करतोय. असं कुठं तर माझा काजव्यासारखं एकदा माझा आत्मा जागा झाला, म्हणून मला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. म्हणून कुठं तर मला आता आरिका, महाव्रत आधी हे सगळं मिळालं. आता मला प्रकाशित व्हायचं असेल अंतरंगातून, बाहेरच्या प्रकाशाचं मला अवलंबन सोडलं पाहिजे. आणि अंतरंगातील अकृत्रिम प्रकाशाची मला गरज आहे, कृत्रिम प्रकाशाची गरज नाही. साधन नाही, साधना आवश्यक, मात्रा बढावो, हे माझ्या गुरूंनी दिलेल्या युक्तीची, सुक्तीची मला आज गरज आहे. हे लाईट बाह्य साधन आहे. अंतरंग प्रकाश हे माझी साधना आहे. हे सगळे आरिका, मुनी महाराज, हे सगळे माझे बहिरंग साधन आहेत. आणि मी माझा स्वतःचा पुरुषार्थ जागा करणं हे माझं अंतरंग साधन आहे. मला हे साधन आहेत ना, ही साधन ह्याच्यावर अवलंबून राहायचं नाही. पुरुषार्थ रूपी एक काना वाढवून मला साधना करायची.
जर मी बहिरंग निमित्त जर घेत बसलो आधार, तर माझा अंतरंग माझा निर्बल बनेल. म्हणून मी काल माताजींना सांगितलो की 3 उपवास झालेत म्हणून मांडीला मांडी लावून आहारच्या वेळेला बसायचं नाही. मी निर्बल आहे हे साधकाला कधीही जाणीव होईल असं आपण करायचं नाही. हीच त्याची समाधी. 3 उपवास केलाय, तुमचा हात थरथरल, तुम्ही चक्कर येईल, आम्हीच का त्यांना आठवण करून देतोय. तुम्ही असं होईल, तुम्ही बिन बोलता बिन सांगता सेवा ही कधीही प्रदर्शित नसते. सेवा ही आत्मदर्शित असते. मी सेवा करतोय, मी सेवा करायला लागलोय हे इतरांना कोणाला कळायला सुद्धा नको, दिसायला सुद्धा नको. तेजूताई सायलेंट, शांत. माताजींनी साधना अशी करायची आहे बदकासारखी. ऐका लागलाय? तुम्ही साधना कशी करायची आहे? बदकासारखी. वर्ण शांत दिसला पाहिजे, पण आत चिंतनाचं पाय हल्लं पाहिजे. बदक असं कोणतरी वडल्यागत जातोय, त्याचं आत पाय आपाप चालू असते, ते पुढं जात असते पाण्यावर, पण दिसतंय काय कुणाला? ते पाय हलवलेलं नाही दिसत, ते आपाप जात असते. तसं साधकाची साधना वरून तो दगडागत दिसला तरी आत चिंतनाची धारा, पाय कंटिन्यू चालले पाहिजेत, म्हणजे आपोआप ती दिशा सुरक्षित राहते. आणि सेवकांनी सुद्धा आम्ही करायला लागलो ही सेवा ना तोंडा वाटे, ना विचारांच्या वाटे, ना क्रियेच्या वाटे, कुणाला दिसल असं करायचं नाही, न दिसता करायला पाहिजे. चतुर्दशी दिवशी तुमचे 5वा उपवास सुद्धा, काय 4था होता, त्यांचा 3रा काय 2रा उपवास होता. आम्ही खुणवलेलं सुद्धा तुम्हाला कळलं नाही की दीदींनी दोन्ही माताजींच्या मागं येऊन, एक त्या दुधगावच्या प्रतिमाधारी काकी आणि अस्मिता दिदी, या दोघींनी तुमच्या मागे येऊन बसायचं. हे खुणवलेलं सुद्धा तुम्हाला सुद्धा कळायला नको, एवढं सूक्ष्म काम करायचं असतं. हो दीदी, माताजी चक्करून पडतील, मागं बसा. म्हणजे माताजींच्या डोक्यात चक्कर नव्हती पहिला. माताजींच्या डोकीत चक्कर नव्हती, आणून कोण दिली? आणि तसल्यात मग तुम्ही बायकाच आहेसा. डोक्यात नसलेले एकदा आलं की लवकर निघत. म्हणजे मला चक्कर येण्यासारखं दिसायला लागले काय, मला चक्कर येणार आहे काय, येणार आहे काय, मग ती इत्याच आपोआप बिन बोलवता. कुठलीही गोष्ट काकी अस्मिता दिदी, मी मुद्दाम न सांगायला लागलो, चौक्यात तुम्ही काय व्यवस्था करायला लागलाय ना, ती त्या माताजींच्या, त्या महाराजांच्या, मुनी महाराजांच्या, त्या साधना करणाऱ्या आराधकाच्या कानावरच गेलं नसलं पाहिजे. इतकी सायलेंट, किल 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 वट्ट वानगड नाही, कळलं नुसतंच नसलं पाहिजे आम्ही काय काय सेवा करायला लागलो. म्हणून शांत मागं जाऊन बसायचं, जाप्य घालत बसायचं, डोळं उघडं ठेवून. लक्षण दिसा लागली, आधार तेवढाच 1 मिनिटाचा द्यायचा, पाठीवर हात फिरवायचं, परत शांत. दंगा सुद्धा करायचा नसतो. एखादा साधू आहार घ्यायला लागलाय, तिकडं काहीतरी पडायला लागलं, हे पटलं 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 पटलं, काही म्हणायचं नाही. त्या साधूचं लक्ष नसलं तरी अंतराय करायची वेळ येते. अचानक लाईट आली, हे खटका बंद कर बंद कर बंद, एवढं म्हणण्यापेक्षा गट्ट करणं, जाऊन पट्ट करणं, आपणच बिन बोलता खटका बंद केलं तर. हाच विवेक आज सेवकांच्याकडे राहिला नाही.
प्रत्येक गोष्टीत मी किती सेवा करतोय, कोणी असू दे, आणि मीच खरोखर तुमचा कसा सेवक आहे ही दाखवण्याची भूमिका आज सगळ्यांच्या मध्ये स्पर्धा चालू आहे. तो कधीही सेवक होऊ शकत नाही, कधी होऊ शकत नाही. म्हणून मी मगाशी सांगितलो, धर्म स्वतःला बघण्यासाठी, ज्ञान स्वतःला प्रकाशित करण्यासाठी, प्रदर्शनासाठी नाही. म्हणून गुरुजी इतकं सावधगिरीनं आपण सगळ्यांनी काम करायचं असतंय. साधूंना कुठली गोष्ट मागायची आणि सांगायची वेळ येता कामा नये. तुम्हाला मी कायम सांगतो, मागून मिळते ती भीक असते, बिन मागता मिळतं ते दान असतं. मागून मिळतो तो मान असतो, बिन मागता मिळतो तो सन्मान असतो. आणि साधूंनी, धार्मिक लोकांनी सन्मानानं जगायचं असतं, मानानं नाही. काल संध्याकाळी सगळे भैया लोक चालले होते. मग दीदींनी भैया लोकांची व्यवस्था पुढं जाण्याची केली. अजितभाई म्हणले, अरे विपुल भाई, आम्ही कशासाठी आहे, आम्हाला सूचना द्यायचं, नाहीतर आमच्या मग श्रावकांचा बघा काय भाव आहेत, विचार काय आहेत बघा त्यांचे, ऐकायला लागले. अरे विपुल भैया, आम्ही सगळी लोक कशासाठी आहे, तुम्हाला जबलपूरला जाण्याचा प्रवास विपुल भैया मागितले नव्हते, आम्ही भैयांची व्यवस्था करणं संघाची जबाबदारी येते. दीदींनी तुम्हाला प्रवासाला पैसे द्यायला, आम्ही श्रावक कशासाठी आहे, काय आमचा सगळा पैसा पापालाच लावत बसू, आम्हाला पण काय तर संधी धर्मासाठी सेवा करणारा मिळाला पाहिजे की नाही, तुम्ही आम्हाला का सांगितलं नाही. अजितभाई, 100% तुमचे भाव चांगले आहेत, 100%. पण आमच्या संघाचा एक नियम आहे, आम्ही कधीही संघाची सूचना आम्ही समाजाला सांगत नाही. समाजानं स्वतःहून जाणून व्यवस्था केली तर ठीक, नसेल तर आमच्या संघात आमच्या दीदी असू देत, आमचे ब्रह्मचर्य असू देत, श्रावकांच्याकडं एक साबण मागत नाहीत, पूजेला एक बदाम मागत नाहीत. मी तेच सांगितलं, श्रावकाचे भाव काय आहेत, मी तुमचे भाव 100% का चांगले आहेत म्हटले. जर तुमचा पैसा धर्मात नाही आला तर तो पैसा कुठे जाणार आहे. तुम्ही वाक्य वापरला तेच की आमचा पैसा पापातच जाऊ दे काय, पापच लागू दे काय, आमच्या पैशाला कुठं तर धर्म करायची संधी मिळायला पाहिजे. हे भाव किती चांगले आहेत हेच मी सांगितलो. म्हणजे श्रावकांचे भाव पाहिजेत, डोळ्याला दिसा लागले ना तर आम्ही कसं त्याच्यात भाग घेईन, आम्ही कसं त्याच्यात मागायची वेळ कधीही कुणावर येता कामा नये. आम्ही काय म्हणतोय आता, काय अजितभैयाचा किती, अजितभाईचा पैसा किती तो प्रपंचाला लावतोय आणि किती धर्मात लावतोय हे मी ब्रह्मचारी अवस्थेपासून बघतोय. किती साधूंच्या सेवेत त्यांचा पैसा आहे, किती म्हणजे सगळीकडं चौक्याची किंवा ही विहारात जाऊन ही वयावृत्ती करायची, तर ह्या लोकांचे एवढे भाव जबरदस्त आहेत. हे सगळं आहेत, एवढं खर्चून पण, एवढं दान देऊन पण, एवढं करून पण, आणि म्हणतात राहिलेला पण पैसा आमचा पापात लागायला नको, प्रपंचात लागायला नको, कुठं लागायला पाहिजे, धर्मात लागायला पाहिजे. आणि आम्ही गेल्या महावीर जयंतीला वर्गणी दिलेलो असतोय आणि अनंत पौर्णिमेला मागायला गेलं सारखं आम्हीच दिसतोय काय तुम्हाला, दुसरं कोण नाहीत गावात. ही रोज दान देत्यात तरी आणि म्हणतात संध्याकाळी दान द्यायची संधी का मिळाली नाही. आम्ही वर्षातनं एकदा दोनदा देतोय तर आम्ही म्हणतोय आम्हीच दिसतोय काय. 6 महिन्याच्या पूर्वी कधी तर चौका लागलेला असतोय, आम्हीच दिसतोय काय चौका लावायला.
दुसरी कोण नाहीत. आणि रोज चौका लावा लागल्यात. तरी आणि यांना कळलं कुठल्या तर महाराजांचा विहार चालू आहे, महाराजांचा विहार चालू आहे. सगळी लक्षात ठेवा, कोरोनाच्या काळात गावात आलेल्या महाराजांना चौके लावले नाहीत. असे पण एक एक गाव आहेत, अशी पण एक एक श्रावक आहेत. पण कोरोनाच्या काळात माताजींचा संघ त्या साताऱ्याच्या जवळ अर्ध्या रस्त्यात त्या गोशाळेत अडकून पडलाय. हे अतुल काकांना, ह्या लोकांना कळलं. हे बारामतीच्या श्रावकांना, संगीता काकींना आणि काकांना, त्यांनी स्वतःच्या परमिशनसाठी कुठल्या मिनिस्टरला फोन केले नाहीत. पण साताऱ्यातनं बारामतीला स्वतःच्या शेतामध्ये माताजींच्या संघाला घेऊन जाण्यासाठी त्यांनी पुढारी मंत्रींना निवेदन करून माताजींचा संघ स्वतःच्या मळात हे चंदूकाका सराफ परिवारवाले घेऊन गेले. आणि तिथं गेल्यानंतर 1-2 दिवस नव्हे, 2.5-3 महिने त्या ठिकाणी सगळ्या माताजींची, त्यांच्यासोबतच्या ब्रह्मचारिणींची, सगळ्यांची व्यवस्था. आणि असल्या महामारीत सुद्धा कुठल्या माताजींना एक सर्दीसुद्धा येणार नाही याची काळजी घेतली. जरा कोरोना कमी झालं, सारख्या माताजी, आता तुम्ही लई दिवस सांभाळलाय, लई दिवस सेवा केला, आता आम्ही जातो आता जातो म्हटल्यावर माताजींना 3 महिने सांभाळल्यावर पण सोडायचे भाव ह्या लोकांचे नाहीत. माताजी तुम्हाला जायचंच आहे ना, होय, 2 किलोमीटर गावात चला. गावात नेऊन चातुर्मास करवला बारामतीवाल्यांनी, पण माताजींना बारामती सोडून दिलं नाही. टोटल 7-8 महिने त्या कोरोनाच्या काळात म्हाताऱ्या माताजींना, फायद्याची माताजी असती तर भागविगडे. काय सांगायला लागलो मी ओपन बोलतोय. तरुण आहेत, काय तर सांगतील, ताकद आहे. फायद्याच्या माताजी असल्या तर वेगळ्या, पण या सगळ्या वयोवृद्ध माताजी होत्या. एकटीचं गुडघा बाद, एकटीचं कंबर बाद, एकटीचं डोळं बाद असल्यांची 8-9 महिने या बारामतीवाल्यांनी सेवा केली. आणि त्याचं विशेष श्रेय चंदूकाका सराफ या परिवाराला जाते. लक्षात म्हणताना मोठ्या माताजींच्या 3 उपासाची पारणेचं पुण्य सौभाग्य त्यांच्या परिवाराला बिन मागता या बारामतीवाल्यांना सगळ्यांना एवढं दान धर्म करतात ही लोक. तरी यांनी जरा संधी मिळाली, अजून दान काय करायला मिळायचं तर लगी आणि हजर असतात. म्हणून धर्माची संधी प्रदर्शनासाठी नसते, आत्मज्ञानासाठी असते. इथं सांगण्याचा उद्देश काय? कान दुर्बल झालं, चक्षु दुर्बल झाले, विहार करण्याचं सामर्थ्य नसेल तर सल्लेखना स्वीकारायची असते. कोण द्यायला असू देत, कोण नसू देत, सल्लेखना घ्यायची असते. सल्लेखना द्यायची, नियम घ्यायचे असतात, नियम द्यायचे नसतात. धर्म स्वीकारायचा असतो, धर्म करायचा नसतो. आणि करायचंच म्हणतात. धर्म स्वीकारायचा असतो, धर्म करायचा. तसं सेवा करायची असते, सेवा दाखवायची. फार महत्वाचा विषय. प्रदर्शनामध्ये कधीही निर्मलता नसते, प्रदर्शनामध्ये कधीही स्वच्छता नसते, स्वार्थ असतो, निस्वार्थता नसते. आणि दर्शनामध्ये निर्मलता असते. नुसता माताजींना ही दर्शनला येणारी लोक दरवाजा खटखटा लागलेत. सामायिकच्या वेळेला एवढं म्हटल्याबरोबर
वीरसागर महाराज एकदम म्हटले, माझं मी खाली येऊन माताजींच्या खोलीच्या बाहेर माझं मी बसतो महाराजजी, कुणाला त्रास होऊन देणार नाही. एक साधू मुनी महाराज एक आरिकांच्या साधनेमध्ये अडथळे आलं नको म्हणून दरवाज्यावर बसतो म्हणू शकतात, तर तुम्ही तर सगळे श्रावक आहे, तुम्ही का 2-2 तासाची ड्युटी लावून घेऊन ये, आणि तुम्ही इथे येऊन का बसून, आणि ड्युटी लावून घ्यायचं याचा अर्थ लोकांना दरवाजा खटखटून द्यायचं नाही, तुम्हीच मोबाईलवर तासभर कट्ट्यावर बोलत बसायचं, ती बरी खरी ही नको अशी म्हणायची वेळ येता कामा नाही. म्हणून या ठिकाणी अशा वेळेला सुद्धा समाधी स्वीकारायला पाहिजे. अल्पशक्ती यहाँ कर्ण और चक्षु की दुर्बलता का क्या अभिप्राय है? उत्तर, अल्पशक्ति वाली और सूक्ष्म वस्तु को न देख सकने वाले चक्षु दुर्बल है तथा शब्द का ज्ञान कराने में असमर्थ कर्ण दुर्बल है. ज्ञान प्राप्त करण्यासाठी बहिरंग निमित्त का नाही, शब्द ऐकण्यासाठी, आणि अहिंसा धर्माचं पालन करण्यासाठी डोळे निमित्त आहेत, आणि ज्ञानाला निमित्त कान आणि अहिंसेला निमित्त डोळे, हे दोनच जर दुर्बल झाले असतील तर मग बाकीचा धर्म राहिलाच कुठं, बाकीचा धर्म कुठं राहू शकत नाही. म्हणून हे दोन दुर्बल झाल्यानंतर आपल्याला समाधी स्वीकारायला पाहिजे असं आचार्य भगवंत या ठिकाणी सांगतात. आणि आपल्याला हा पुरुषार्थ जाग करण्याची ताकद, शक्ती, धाडस भगवंत देऊ देत. एवढीच मंगलमय भावना या ठिकाणी करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.